शाळेमधल्या आणि खाजगी क्लासमधल्या हिंस्रपणाच्या गोष्टी ज्या घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याचा विचार जर आपण केला तर मुलांच्या त्या वागण्यामध्ये कुठे बदल होताना दिसतोय का? मुलांचा हिंस्रपणा कशामुळं वाढतोय? मुलांमध्ये असं हत्याकांड घडावं, 10वीच्या मुलांनी एका मुलाचा, आपल्या मित्राचा खून करावा. पुण्यामधल्या जवाहर नगर इथली ही घटना, खाजगी क्लासमधली, ही कुठेतरी आपल्याला सगळ्यांना अंतर्मुख करायला लावणारी घटना आहे. आणि अशा घटनेचं पेव महाराष्ट्रामध्ये फिरायला किंवा महाराष्ट्रामध्ये पसरायला वेळ लागणार नाही. खरं तर मुलांच्या मानसिकतेचा विचार आपण आज करतो का पालक म्हणून? मुलांच्या मानसिकतेचा आई वडील म्हणून कधी आपण विचार करतो का? त्यांचा मोबाईल आपण कधी तपासतो का? ते मोबाईल घेऊन तासनतास गेम खेळतात. त्या गेमचा रिदम असा असतो, एकदा गेम खेळायला लागल्यानंतर त्या गेमचा स्पीड इतका भयानक होऊन जातो की ती मुलं तहान-भूक विसरून जातात. अगदी आपल्या जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागतात, जेवण जर लागत असेल तर तेही त्यांना त्याच स्पीडनं लागतं जो स्पीड त्या गेमचा असतो. पाणी आपल्याला त्या स्पीडनं लागतं. अगदी कोणतीही खाजगीतली वस्तू आपल्याला पाहिजे असेल तर मुलांना ती सवय लागते. त्यांना फास्ट कोणतीही गोष्ट आवश्यक असते. म्हणून फास्ट त्यांचा मेंदू फास्ट पळायला लागतो कोणत्याही गोष्टीमध्ये. अशा प्रकारे त्यांच्या त्या संबंधामध्ये, मैत्रीच्या संबंधामध्ये मग कुठेतरी खटके उडायला लागतात. आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना सहजरित्या नैसर्गिकपणे तो जीवन जगायला पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. याचं कारण जर आपण त्या ठिकाणी जर आपण याचा विचार जर केला तर आपल्या लक्षात येईल की घरी आल्यानंतर मुलांसोबत आपण किती वेळ बोलतो, त्यांच्यासोबत संवाद आपण साधतो का, आणि त्या संवादामध्ये तो अर्थपूर्णपणा किंवा तो एक अर्थ आपल्यामध्ये त्या संवादामध्ये कुठेतरी असतो का, याचा विचार करण्याची वेळ आपल्याला सुद्धा आली. शाळेमध्ये आणि खाजगी क्लासमध्ये खरं तर आता आवश्यक प्रमाणामध्ये तज्ज्ञ समुपदेशक नेमण्याची गरज आहे. काही ठिकाणी असतीलही, परंतु ते तज्ज्ञ असावेत. खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांच्या मनाचं संतुलन साधल्या जावं, त्यांचं खरं समुपदेशन त्या ठिकाणी आपल्याला करता यावं, यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील असणं फार अगत्याचं आहे. मुलांमध्ये असा हिंस्रपणा वाढणं, मुलांमध्ये अशी विकृती येणं, हे कशाचं द्योतक आहे? याला काय कारणीभूत आहे? तर वाढत चाललेला हा जो वापर आहे, स्क्रीन ॲडिक्टिंग आहे, याचा जर आपण विचार केला, या गोष्टीचा जर सर्वांकष विचार जर केला, सर्वांगानं जर विचार केला, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की खऱ्या अर्थानं मुलं मोबाईलमध्ये एवढे ॲडिक्ट झालेत. विविध हत्याकांडाची दृश्य त्या मोबाईलवरती पाहतात. विविध अश्लील व्हिडिओ सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्या पाहण्यामध्ये येतात आणि कुठेतरी विकृतपणाला वाव मिळतो आणि त्याला आकृष्ट होण्याची त्यांची ती एक सवय होऊन जाते आणि अशा प्रकारे अशा गोष्टी व्हायला लागतात. कुठेतरी चिंतन करण्याची गरज आहे. कुठेतरी मुलांसोबत एक वेगळा संवाद साधण्याची गरज आहे. कुठेतरी काहीतरी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं. सहेतुकपणे हे आपल्याला शाळांमधून, खाजगी क्लासमधून विविध चांगल्या वक्त्यांच्या रूपानं त्या ठिकाणी करणं फार अगत्याचं झालंय. हे जर आपण वेळीच या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर उद्याच्या पिढीला ते बाधक होणार आहे. नव्हे, आजच्याच पिढीला ते बाधक व्हायला लागलंय, याचा विचार सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. जर वेळीच विचार केला नाही तर मात्र वेगळ्या परिणामांना आपल्या समाजाला सामोरं जावं लागेल. याचा विचार प्रत्येकानं करणं अगत्याचं आहे. नमस्कार.